सिरियसली जग्गू याने एवढा अभिनय केला? अरे ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स. मला तर एक क्षण वाटलं हा होकार देतो काय, पण कसं काय त्या सराफाच्या दीपिकाचा आणि त्याच्या मम्मीचा पचका केलाय नाही आणि दोन्ही काकूंचा पापड मोडला. क्या बात है यार यश, क्या बात है. शाळा कॉलेजमध्ये कधी तू स्टेजवर नाही चढलास आणि इथे एवढा नॅचरल परफॉर्मन्स. ओ कमाल आहे. ठीक आहे, आत्ता तू नकार दिलायस, पण असं किती दिवस चालणार? या तुझ्या दोन्ही काकू तुझं लग्न लावणार म्हणजे लावणारच. इस्टेटीतला वाटा हवाय ना, लग्न लावल्याशिवाय कसं मिळणार? आजोबा तुम्ही नेहमी त्यांना का ब्लेम करत असता हा? आणि मी 100 वेळा सांगितलं प्रेम एकदाच होतं. अरे दाती एकदाच पडतो पण पुन्हा येतो ना. तसं प्रेम पुन्हा येऊ शकतं. मग कधी कोण कुठे कसं भेटेल काय सांगता येत नाही. बेमारूनपणे भेटणार तो. करेक्ट जग्गू, एकदम करेक्ट बात बोले. समजा तुझ्या मित्राला समजा. जग्गू म्हणतो ते करेक्ट आहे, हरकत काय आहे? तू आता गप राहा, तू नको सुरू हो. बरं हे राहिलं बाजूला, हे मला सांग तू एवढा अभिनय केला कसा रे? मलाही माहित नाही रे मी सगळं कसं केलं. सुचत गेलं आणि मी बोलत गेलो. तुला नको आहे ना काम व्हायला ते, मग तुझं काम नाही होणार. समीर, अरे ती म्हणाली होती. अरे कोणती, काय म्हणाली होती? हॅलो यश, अरे यश, आई चल ना घरी. हो बाळा, थोड्या वेळाने जाऊ. हा काकू, या ग आता, गेले ते. येते. हा प्रजा, चल उठ बेटा, चल घरी जायचं ना. जाऊया हा घरी. चल बाला, आलंच हा घर. ये, हे घे फोन. तार उघड कसं आहे? हा काय प्रकार आहे? तुम्ही असे आत कसे आला? पायानी. आधी चिखलांचे पाय बाहेर काढा. बाहेर निघा आधी. हे पोरी, ही बुटा काढ आणि बाहेर ठेव. आई तू आज जा परी. बाहेर निघा तुम्ही आधी. बाहेर निघा, हे माझं घर आहे. ए बाई, आधी पटेल साहेबांचे पैसे टाक, आता घर खाली कर. हे बघा, तुम्ही असं जबरदस्ती घर खाली करू शकत नाही. ए बाई, आम्ही काय करू शकतो ना हे तुला माहिती नाही. हॅलो. हाय परी, फ्रेंड बोलतोय. अगं तू म्हणाली होतीस ना, अगदी तसंच झालं. माझं काम नाही झालं. सांग तुला काय पाहिजे, लगेच देतो. पटेल साहेब बोललेत, सावत्या आज जर त्या बाईने पैसे दिले नाही ना तर दोघांना घराच्या बाहेर फेक. हात तर लावून दाखवा. फोन करते मी पोलिसांना. फोन करणार, पोलिसांना फोन करणार. हे ना मी लावतो. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा बोल 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 ना पोलिसांशी. परी काय चाललंय? कोणी भांडतंय का बच्चा? ते डेंजर
काका आले आईकडनं पैसे मागतायत मला खूप भीती वाटते परी हे बघ, तू रडू नकोस परी. काय झालं बॉस? नेहाचं घर बहुधा रिकामं करायला काही गुंड आत शिरलेत. पटेल साहेबांना ओळखत नाही तू? उल्हासनगरचा राज आहे पटेल साहेब. या सावत्या भाईच्या डोक्यावर आहे ना त्यांचाच हात आहे. आणि पोलीस काय उखाडू शकत नाही आपलं. ओके बॉस. तो सगळं सामान एक एक करून बाहेर फेकतो. हॅलो परी. मॅडम का सगळं सामान फेकतायत आईला आणि मला मारतील मला खूप भीती वाटते शांत हो बेटा, शांत हो. हे बघ, मी आहे ना. मी परी मॅजिक दाखवू तुला? दाखव हे बघ, तू डोळे बंद कर आणि 1 to 10 काउंट कर. ओके? पण दाखव ना मॅजिक अगं तेच मॅजिक आहे. हे बघ, तू काउंट तर कर, मॅजिक तुला ऑटोमॅटिकली दिसेल. चल मी पण तुझ्यावर काउंट करतो. ओके? 1 1 2 3 3 4 4 5 6 6 7. हॅलो. हा बाई. हा हे काय सामानच बाहेर फेकतोय. हो साहेब. हो नाही साहेब. हो ओके साहेब. ओके साहेब. हा हे थांबा रे. हो बाई. हो पाया पडतो तुमच्या. चुकलं आमचं. अहो तुमची एवढी मोठी ओळख आहे सांगायचं तरी. हे बघा चुकलं. परत तुम्हाला त्रास नाही देणार. इथे तोंड बी नाही दाखवणार तुम्हाला येऊन. फ्रेंड मॅजिक झालं बॅड अंकल आईचे पाया पडतात आणि त्यांनी स्वतःच पनिश केलं परी कसं करते का तू हे मॅजिक? हा हे रताळ्या बघतो काय. अरे सामान आत घे. कोणाशी बोलतेस तू? शिग तुम्हाला मॅजिक दाखवतोय परमिशन घेतल्याशिवाय फोन करतात लोक. परी तुला सांगितलंय ना परमिशन शिवाय कोणाशी बोलायचं नाही. आणि कसलं मॅजिक? स्माइल वाला मॅजिक. नेहा, आय एम सॉरी. मी सकाळी तुझ्यावर उगाच चिडलो. खरं तर राग भलत्या कोणाला तरी होता, तो निघाला तुझ्यावर. ते म्हणतात ना, वडीचं तेल वांग्यावर. वडीचं तेल नाही रे, वड्याचं तेल. वडी जाते वांग्यावर वडी वडी वांग्यावर. मग दिसलं का स्माइल वाला मॅजिक? माझी तुझी रेशीम